हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालोय इयत्ता दुसरी सेमी इंग्रजीच्या गणित या विषयाचा म्हणजेच मॅथ्स या विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा येऊ शकणारा पेपर आणि त्या पेपरच्या उत्तरांची पूर्णपणे या ठिकाणी आपण उजळणी करणार आहोत। तर एकंदरीत हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर इयत्ता दुसरीच्या म्हणजेच सेकंड क्लासच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न करता आपण आता या व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरे पाहून घेऊया। पहिला क्वेश्चन विचारलेला आहे, राईट द नंबर दॅट कम्स इमिडिएटली बिफोर अँड आफ्टर। या ठिकाणी तुम्हाला गिवन नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सच्या बिफोर म्हणजेच पूर्वी येणारा आणि आफ्टर म्हणजेच नंतर येणारा नंबर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे। जसं पहिला नंबर आहे 54, मग 54 च्या अगोदर काय येतो, तो येतो 53 आणि 54 च्या नंतर 55। सेकंड नंबर आहे 37, 37 च्या अगोदर येतो, त्यामध्ये बिफोर नंबर आहे 36 आणि आफ्टर नंबर येईल त्याचा 38। त्यानंतरचा नंबर आहे 79, त्याचा बिफोर नंबर असेल 78 आणि आफ्टर नंबर असेल 80। नेक्स्ट नंबर इज 62, त्याचा बिफोर नंबर असेल 61 अँड आफ्टर नंबर असेल त्याचा 63। त्यानंतरचा नंबर आहे 40, 40 च्या बिफोर नंबर असेल 39 अँड आफ्टर नंबर विल बी 41। आणि शेवटचा नंबर आहे 99, त्याचा बिफोर नंबर आपण लिहू शकतो 98 अँड द आफ्टर नंबर विल बी 100। तर अशा पद्धतीने आपण बिफोर अँड आफ्टर नंबर पहिल्या ठिकाणी लिहायचे आहेत। त्यानंतर विचारलेला आहे दुसरा, पुट द गिवन नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर। आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर असेंडिंग ऑर्डर म्हणजेच असतो इन्क्रीजिंग ऑर्डर। यामध्ये स्मॉलेस्ट नंबर पासून तर बिगेस्ट नंबर पर्यंत आपल्याला काय करायचं असते, ते नंबर्स ऑर्डर मध्ये लिहायचे असतात। मग पहिला ग्रुप आहे 25, 12 अँड 54। मग यामध्ये सर्वात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 12। मग 12 च्या नंतर थोडा बिग नंबर कोणता आहे, 25 आणि नंतर सर्वात बिगेस्ट नंबर कोणता आहे, 54। म्हणून आपला क्रम कसा असेल, 12, 25, 54। दुसऱ्यामध्ये तसंच करायचं आहे, स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे त्यातला 9, म्हणून सर्वात पहिल्यांदा लिहूया 9। त्यानंतर त्यापेक्षा मोठा नंबर, त्याच्या जवळचा मोठा नंबर कोणता आहे, 32 and the biggest one will be 67 and that's why our ascending order will be 9, 32 and 67. The third group is 44, 92, 30. या ठिकाणी पहिल्यांदा स्मॉलेस्ट नंबर पहा, the smallest number is 30। त्यानंतर त्यापेक्षा थोडासा बिगर नंबर कोणता आहे, 44 आणि जो बिगेस्ट नंबर आहे तो आहे 92 आणि त्यामुळे आपला ऑर्डर कसा असेल, असेंडिंग ऑर्डर 30, 44 अँड 92। नाउ टर्न टू द नेक्स्ट क्वेश्चन। काय म्हणतोय, ऑब्झर्व द पिक्चर अँड आन्सर द क्वेश्चन्स। दिलेला पिक्चरला ऑब्झर्व करा अँड त्याखाली दिलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यांची उत्तरे लिहा। एक ट्रेन दिलेली आहे आणि त्यामध्ये बोग्या दिलेल्या आहेत आणि त्या बोग्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी दिसत आहेत। त्याच्यावरून आपल्याला काही क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत, त्यांची तुम्हाला उत्तर द्यायची आहेत। पहिला क्वेश्चन विचारला आहे, इन व्हिच कॅरिएज इज द पिकॉक। पिकॉक कोणत्या कॅरिएज मध्ये आहे, तर बघा इंजिनला सोडून मोजा 1, 2, 3, थर्ड नंबरवर आहे म्हणून आपण तिथं लिहू थर्ड। दुसरा प्रश्न आहे यामध्ये, हु इज इन द फर्स्ट कोच। फर्स्ट कोच मध्ये कोण आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय रॅबिट म्हणून आपण लिहूया, सॉरी इट्स नॉट रॅबिट, इट्स माऊस म्हणून आपण लिहूया माऊस। थर्ड क्वेश्चन, इन विच बोगी इज द रॅबिट। तर रॅबिट आपल्याला दिसतो सेकंड बोगी मध्ये आणि म्हणून लिहू आपण सेकंड। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु इज इन द सेवंथ वॅगन। सेवंथ वॅगन मध्ये कोण आहे, मग पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 वॅगन मध्ये आपल्याला दिसतोय टायगर आणि म्हणून लिहू आपण टायगर। ॲट व्हिच प्लेस इज द लॉयन्स कोच। कोणत्या प्लेसवर लायनचा कोच आहे, तर लॉयन बघा तुम्हाला कोणत्या कोच मध्ये दिसतो, इंजिनला सोडून द्या 1, 2, 3, 4 म्हणून आपण लिहू या ठिकाणी फोर्थ। आणि शेवटचा प्रश्न थोडा समजून घ्या, ॲट विच प्लेस इज द कोच नेक्स्ट टू दॅट ऑफ कॅमल। कोणत्या नंबरवर
कॅमलचा जो कोच आहे तो कोणत्या कोचच्या नंतर आहे म्हणताय. मग कॅमलच्या कोचचा पहिल्यांदा नंबर पाहूया. 1 2 3 4 5 नंबरवर कॅमलचा कोच आहे. मग त्याच्या पूर्वीचा कोच आपल्याला लिहायचा आहे, तो काय आहे, 4th. म्हणून आपण लिहूया या ठिकाणी 4th. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन 4. ॲड म्हणजेच ॲडिशन करायची आहे तुम्हाला. या ठिकाणी 10th प्लेस आणि युनिट प्लेस यामध्ये दिलेला आहे. पहिल्यांदा बघा 6 म्हणजे 36 दिलेला आहे आणि प्लस केला आहे 25. मग पहिल्यांदा आपण 6 आणि 5चं ॲडिशन करूया. 6 + 5 11. मग 11चा 1 तिथं लिहिला आणि 1 जो आहे तो आपल्याला इकडे कुठे लिहायचा आहे, 10th प्लेसच्या वर लिहायचा आहे, म्हणजे तिथं 3च्या वर लिहून ठेवायचं आहे. मग त्या तिघांची आता ॲडिशन करायची आहे. 3 + 1 4, 4 + 2 6, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 61. दुसरं बघा 32 + 28. या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला युनिट प्लेसचा ॲड करायचा आहे, म्हणून युनिट प्लेस आहे 2 आणि 8. 2 + 8 10. 10चा 0 त्या ठिकाणी लिहिला आणि जो 1 आहे 10चा तो लिहिला आपण इकडे 10th प्लेसला 3च्या वर. मग त्या तिघांची आता ॲड करायची, ॲडिशन करायची आहे. 3 + 1 4 आणि 4 + 1 4 + 2 6, म्हणजे आपलं उत्तर येणार या ठिकाणी 60. तिसरा बघा 47 + 5. या ठिकाणी पहिल्यांदा युनिट प्लेसचे आपण ॲडिशन करूया. 7 + 5 = 12. मग 12चं 2 त्या ठिकाणी लिहिलं आणि जो 10th प्लेसला असलेला 1 आहे तो आपण लिहिला 4च्या वर आणि 4 + 1 = 5, म्हणजे आपलं उत्तर येणार या ठिकाणी 52. त्यानंतर क्वेश्चन 5 बघा, शेवटचा क्वेश्चन आहे या ठिकाणी. कंप्लीट द पॅटर्न शोन. दिलेला एक पॅटर्न आहे, त्या पॅटर्नला कंप्लीट करायचं आहे. बघा 2 4 6 यांना वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येत असेल की ॲक्च्युअलमध्ये तो 2चा टेबल आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 6 2 4 जा 8, म्हणून आपण 6 नंतर लिहिणार आहोत 8. 2 5 जा 10, 2 6 जा 12, म्हणून आपण 10च्या नंतर लिहूया 12 आणि 2 7 जा 14. या ठिकाणी स्किपिंग बाय 2 असंही आपण म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण तो या ठिकाणी पॅटर्न कंप्लीट केलेला आहे. तर आशा करतो की आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो, ज्यामध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो इयत्ता 2री सेमी इंग्लिश द्वितीय सत्र परीक्षेचा येणारा पेपर आणि त्या पेपरमधील असणाऱ्या प्रश्नांची आपण कशा पद्धतीने उत्तरे लिहायची ते मी तुम्हाला सांगितले. आय होप यू विल लाईक द व्हिडिओ, आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला तुम्ही विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे क्लास 1 to क्लास 10चे द्वितीय सत्र परीक्षा, घटक चाचणी आणि त्यासोबतच प्रथम सत्र परीक्षा यांचे जर सोडवलेले क्वेश्चन पेपर आपल्याला बघायचे असतील तर त्या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. आकारिक चाचणी 1 किंवा प्रथम घटक चाचणी, द्वितीय घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय सत्र परीक्षा अशा नावाने त्या प्लेलिस्ट देण्यात आलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये बघा आणि त्या प्लेलिस्टमध्ये असलेल्या व्हिडिओज पाहून बाकीच्याही विषयांची, बाकीच्याही वर्गांची तयारी या ठिकाणी आपल्याला करता येईल. चला तर असाच एक पुन्हा दुसऱ्या पेपरचा, दुसऱ्या इयत्तेचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.